मित्रांनो, शेतकरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तर पाहू शकतो तुम्ही आपले कांदे पूर्ण काढे गेले आणि कांदा पात वगैरे आपण गोळा करून घेतलेले आहे. पण मग आता काय आहे ते थोडंफार ते आपले बैल खाऊन घेतले, म्हणून आपण बैल चारतोय. पाहू शकतो मित्रांनो, काही हिरवा चारा वगैरे आहे बांधांना, ते चारा वगैरे बैल खाऊन घेतील, जेणेकरून ते वखरल्यानंतर ते चारा असं वाया जाण्यापेक्षा आपले बैल आहेत ते खाऊन घेतील, म्हणून त्यांना आपण चारा चरायला सोडून दिले मित्रांनो. कारण की हिरवा चारा असंही वाया जाण्यापेक्षा आपले बैल आहेत ते खाऊन घेतील मित्रांनो, म्हणून आपण त्यांना इथं हिरवा चारा खाण्यासाठी सोडून दिला आहे. परत वखरणी का करायची आपल्याला, वखरणी किक करून करायची, म्हणून इथंच आपण त्यांना व्यवस्थित हिरवा गवत खाऊ घालून देतो. पाहू तुम्ही, हा आपला एक बैल आहे. चले तिकडे चालले विरे, इथं विहीर आहे मित्रांनो, म्हणून त्याला थोडं इथून थोडंसं दूर करून देतो. चल, जवळची विहीर आहे, कारण की मुका जनावर आहे तो, त्या मुका प्राणी आहे, त्याला काही माहीत नाही विहीर आहे काय आहे, म्हणून त्याला आपण थोडंसं दूर लांब करून देतो, जेणेकरून त्याला तिकडं खायला चारा हा भरपूर आहे मित्रांनो. त्याला अशा पद्धतीने आपला वावर पूर्ण खाली झालेला आहे मित्रांनो. असे गवत आहे, ते गवत आपण कापून टाकलेले आहे आणि बैलांना जे आवडलेलं जे चारा आहे ते आजचा दिवस चारून घेतो आणि पुन्हा त्यांना आपल्या पर्यायाने आपल्याला वखर झोपावं लागेल, जेणेकरून आपले बैलांना पण खूप मेहनत करतात मित्रांनो, म्हणून त्या बैलांना पण आपल्याला खूप काही कामं करावं लागतात. हे अशी कामं आहे आपल्या. त्यांना फुलं आपण चारून घेऊन घेतो आहे, म्हणजे त्यांना हिरवा चारा खाऊन घेतो आहे. लगेच आपल्या आऊत इथं झोपलेलं आहे, पाऊस वखर झोपलेलं आहे मित्रांनो. त्यांना थोडंसं सोडून दिलं होतं, थोड्या वेळानं आपण वखर झोपणार आहे. इथे आपले कांदे झाकून ठेवलेले, आपण पाताने इथं पाहू शकतो मित्रांनो. अशा पद्धतीने आपण झाकून ठेवलेले कांदे, पण कांदा पात झाकल्याने त्याला कलर येतो, म्हणून आपण कांदा झाकून ठेवले मित्रांनो. इथं आपलं वखर पाहू शकतो तुम्ही, असं वखर जपून ठेवलेलं मित्रांनो. तर त्यांना आपण चारा खात आहे, तर पण त्यांना चारा खायला गेलं की म्हणून थोड्या वेळाने आपण आपला आऊत झोपणार मित्रांनो. व्हिडिओ आवडला की लाईक शेअर कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.